नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. विंटर स्पेशल सूप सिरीजमध्ये आज आपण करतो आहोत एक नॉर्थ ईस्ट प्रदेशातील खास करून तिबेटचे अतिशय सुप्रसिद्ध असे सूप विथ नूडल्स रेसिपी, जिचं नाव आहे थुक्पा. या सूपच्या जोडीने नूडल्स सर्व केले जातात व आज आपण मूळच्या या नॉनव्हेज थुक्पाचा व्हेज व्हर्जन करतोय. भरपूर भाज्या, देसी मसाले घालून चटकदार सूपमध्ये नूडल्स शिजवले जातात. वन पॉट मीलच म्हणा ना. तर चला या चटपटीत परंतु झटपट होणाऱ्या आपल्या थुक्पा रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्या आजच्या सुपी नूडल्स थुक्पासाठी आपण भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून कोरड्या करून जुलियन कट करून घेतलेल्या आहे. यामध्ये आपण घेतला आहे कॅबेज, ब्रोकली, स्वीट कॉर्नचे दाणे, कॅप्सिकम, कॅरट, फ्रेंच बीन्स, कॉलीफ्लावर. त्याचबरोबर आपण स्प्रिंग अनियन, त्याचा व्हाईट पोर्शन असा जुलियन कट करून घेतला आणि ग्रीन पोर्शन आपण बारीक कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर ही कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर देखील आपण बारीक कापून घेतली आहे. ह्या कोथिंबीरीच्या कोळ्या काढ्या, त्या देखील बारीक चॉप करून घेतल्या. हे टोफू घेतलेलं आहे बारीक कापून. टोफूऐवजी तुम्ही पनीर देखील वापरू शकता. आपण कढई गॅसवर चढवली आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून आपण ऑइल घातले. ऑइल गरम झाला, आपण रेग्युलर कुकिंग ऑइल घातलंय. यामध्ये आपण सुरुवातीला घालूया स्प्रिंग अनियनचा व्हाईट पोर्शन. त्यावरती घालूया 1 टेबलस्पून गार्लिक म्हणजे लसूण, जो आपण लांबट कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून आपण जिंजर म्हणजे अद्रक, ते देखील आपण जुलियन कट म्हणजे लांबट कापून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या, त्या देखील आपण लांबट कापून घेतलेल्या आहे. आणि त्याचबरोबर बारीक चॉप करून घेतलेली कोथिंबीरीच्या काड्या म्हणजे स्टेम, त्या देखील आपण घालतोय. आपण हे काही सेकंद म्हणजे अर्धा मिनिट आपण याला परतून घेऊ. आपल्याला फार काय रंग बदलू द्यायचा नाही. आणि आता यावर आपण घालूयात भाज्या. घेतलेल्या सर्व भाज्या, त्यातील आपण स्प्रिंग अनियन ग्रीन पोर्शन बाजूला काढून ठेवला आणि त्याचबरोबर पनीर देखील आपण बाजूला काढून ठेवलेला आहे. ते आपण नंतर घालणार आहोत. घेतलेल्या आधी सर्व भाज्या घालूयात. आपण सर्व भाज्या एकदमच घालतोय. आपण एकसारख्या कापल्यात ना, म्हणजे त्या बरोबर शिजतील. लहान मोठ्या केल्या तर त्यांना शिजायला कमी अधिक वेळ लागतो. पण आपण सेम कट केल्या आणि आता हाय फ्लेम वरती आपण ह्या भाज्या सॉटे करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं पुरे होतं. एकीकडे आपण भाज्या परततोय तर दुसऱ्या बाजूला गॅसवरती मी 3-4 बोल पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. आपल्याला भाज्या इतपतच शिजवायच्या की त्यामध्ये क्रंच व्हायला पाहिजे थोडासा. अगदी 100% शिजवायच्या नाही, कारण आधी परतताना त्या थोड्या शिजतील. त्याचबरोबर त्यामध्ये आपण पाणी घालू तर त्या सूपमध्ये शिजतील आणि त्यानंतर आपण नूडल्स बरोबर देखील त्या शिजवणार आहोत. चला आपण सॉटे करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम आता आपण लो करूयात. आपल्याला त्यामध्ये काही स्पाइसेस घालायचे आहेत. तुम्हाला आधी सांगितलंच मी की या थुक्पामध्ये आपले देसी मसाले जातात. म्हणजे आपण काय वापरतो, तिखट, हळद, मीठ वगैरे ना, तसं. तर गॅसची फ्लेम आपण लो केलेली आहे. यावर आपण घालतोय 1/4 टीस्पून हळद पावडर, 1/4 टीस्पून लाल मिरची पावडर. यामध्ये आपण एक सॉस म्हणजे शेजवान सॉस देखील घालणार आहोत. मिरी पावडर घालणार आहोत. हिरव्या मिरच्या ऑलरेडी घातल्या, त्यामुळे आपण तिखट पावडर जरा बेतात घातली. आणि 1/4 टीस्पून आपण घालतोय मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर. 1/4 टीस्पून आपण जिरे पावडर घातलेला आहे. आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी. गॅसची फ्लेम परत लो करूयात आणि मग पाणी घालूयात. नसता ते अंगावर उडू शकतं. आपण पाणी थोडं जास्तच घातलंय कारण यामध्येच आपण नूडल्स शिजवणार आहोत. आता पारंपरिक पदार्थामध्ये काय करतात, नूडल्स वेगळे मीठ आणि ऑइल टाकून शिजवून घेतात आणि बोलमध्ये देताना नूडल्स टाकतात शिजलेले आणि त्यावर हे सूप घालतात. पण त्यामुळे तेवढी टेस्ट येत नाही. म्हणून आपण या पाण्यामध्ये, या चटपटीत पाण्यामध्येच आपले नूडल्स देखील शिजवणार आहोत. आता आपण यामध्ये चवीनुसार घालूयात मीठ.
आणि या सूपला आपण छान उकळी येऊ देऊयात. हा, खळखळून उकळून घ्यायचंय आपल्याला. हे सूपला बघा छान खळखळून उकळी फुटली आहे मस्त. आता आपल्याला यात नूडल्स घालायचे आहेत शिजायला, पण तत्पूर्वी यामध्ये आपण अजून काही स्पायसेस घालणार आहोत. यामध्ये आपण घालतो आहोत 1 टेबलस्पून ही मोमोज चटणी. मोमोज चटणीचा व्हिडिओ आपण एकदा केलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथून पाहू शकता. याऐवजी तुम्ही तयार पिझ्झा सॉस वापरला तरीही चालेल. आणि अगदी 1/4 टीस्पून आपण चिली फ्लेक्स घालतो आहोत आणि 1/4 टीस्पून आपण ड्राईड हर्ब्स घालतो आहोत. तुम्ही यामध्ये नुसतं ओरेगानो घातलं तरीही चालेल. 1 टीस्पून आपण व्हाईट व्हिनेगर घालतो आहोत. याऐवजी तुम्ही लिंबू रस म्हणजे लेमन ज्यूस घातला तरी चालेल. आणि 1 टेबलस्पून मात्र आपण सोया सॉस घालतोय. हा डार्क सोया सॉस मी वापरला आहे. जर तुमच्याकडे लाईट सोया सॉस असेल तर थोडंसं त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि यामध्ये आता आपण नूडल्स घालायच्या आधी एकदा टेस्ट पाहून घेऊयात. मीठ वगैरे बरोबर आहे का? अगदी परफेक्ट आहे. यामध्ये आपण हे व्हेज नूडल्स जरा मोडून घातलेले आहेत. जे बाजारात एक मोठं पॅकेट मिळतं ना नूडल्सचं, त्यातील मी अर्धा पॅकेट नूडल्स वापरलेले आहे. बस हाय फ्लेम वरती आपण हे नूडल्स शिजवून घेणार आहोत या सूप मध्ये. आणि नूडल्स देखील फार नाही शिजवायचे, 5-6 मिनिटं पुरे झाले. ओव्हर कुक करायचं नाही, म्हणजे भाज्यांमध्ये देखील क्रंच राहायला पाहिजे आणि नूडल्स मध्ये देखील थोडासा असा बाईट राहिला पाहिजे, इतपत आपण शिजवणार आहोत. गेली 5 मिनिटं नूडल्स या सूप मध्ये शिजतायत. भाज्याही परफेक्ट शिजल्या आहे. आपण एकदा चेक करू. तर चेक करण्यापूर्वी आपण गॅसची फ्लेम जरा कमी करूयात. आणि चेक करूयात नूडल्स शिजलेत का. हो, शिजलेत. हे बघा शिजलेत, पण त्याच्यामध्ये छोटासा बाईट देखील आहे. भाज्यांमध्ये कसं आपण क्रंच ठेवला की नाही, अगदी परफेक्ट. आणि भाज्या तर आपल्या शिजल्या आहेत, त्यामध्ये देखील थोडासा क्रंच बाकी आहे. तर ऑलमोस्ट आपलं रेडी होत आहे. पण तत्पूर्वी आपण यामध्ये घालूया टोफू. टोफू आपण आधी घातला नाही, एकतर आपण तो बारीक कापला तर तो कधी कधी त्यामध्ये मोडू शकतो, म्हणून आपण 1 मिनिट फक्त याला शिजवून घेणार आहोत. आपला व्हेज थुक्पा रेडी आहे. आपण गॅस बंद करूया आणि सर्व करायच्या आधी यावर घालूया स्प्रिंग अनियन आणि त्याचबरोबर हिरवीगार कोथिंबीर. चला, गरमागरम सुपी नूडल्स व्हेज थुक्पा आपण सर्व करून घेऊयात. चटकदार चटपटीत व पोटभरीचा 1 पॉट मील व्हेज थुक्पा रेडी आहे. भरपूर भाज्या, देसी मसाले, गरमागरम सूप व त्यात शिजवलेले नूडल्स. विंटर डिनरसाठी अगदी परफेक्ट. या मजेदार थुक्पाने पोटोबाबरोबरच मन देखील तृप्त होते. याआधी आपण विविध सोप्या व चटपटीत सूप रेसिपीज केलेल्या आहेत व आज केलेली सुपी नूडल्स थुक्पा रेसिपी देखील तितकीच सोपी आहे, चटपटीत आहे, शिवाय झटपट होते. तेव्हा खवय्यांनो नक्की ट्राय करा व आपल्या प्रतिक्रिया देखील शेअर करा. चला, एका छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.